नमस्कार, मी आकाश. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपले स्वागत. उद्योग, व्यवसाय हे स्वतःचं एक प्राबल्य, अस्तित्व निर्माण करण्याचं साधन आहे. तर त्या अनुषंगाने यामध्ये कितीतरी गोष्टींचं म्हणजे कष्ट आणि संयम या सर्व गोष्टींची एक तारेवरची कसरत असते उद्योग व्यवसाय सुरू करणे म्हणजे. त्या अनुषंगाने आज आपण एका व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, ज्यांनी ही तारेवरची कसरत करत एक झेप म्हणायला हरकत नाही ती घेतलेली आहे. तर असे विक्रांत उगावकर सर, ज्वाला सिक्युरिटी सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर आणखी काही उद्योग समूहाचं ते काम बघतात. सर, तुमचं सर्वप्रथम नवराष्ट्रमध्ये स्वागत. धन्यवाद. सर, ज्याप्रमाणे मी म्हणलं की उद्योग व्यवसाय हा तारेवरची कसरत आहे, तर त्याचप्रमाणे मराठी माणूस आणि उद्योग हे समीकरण फार वेगळ्या अर्थाने नाकारलं जातं. म्हणजे आज कुठेतरी ते जुळताना दिसत आहे, पण ज्यावेळेस तुम्ही उद्योग व्यवसायाला सुरुवात केली त्यावेळेला हे समीकरण घरूनच त्याला विरोध व्हायचा. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जो आजचा जो व्याप उभा केलेला आहे त्याकडे तुम्ही कसं बघता आणि तो प्रवास नेमका कसा होता? आकाश, सर्वप्रथम नवभारत आणि नवराष्ट्रांनी ही संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. व्यवसाय म्हटल्यावर याच्याकडे मराठी माणूस या नात्याने बघण्याचा दृष्टिकोन, जसं आता आपण म्हटलं की घरून विरोध असतो. विरोध याचा अर्थ असा की व्यवसाय हा महाराष्ट्रीयन किंवा मराठी माणसांनी करू नये अशी एक मानसिकता बऱ्याच काळापासून ही तयार झालेली आहे. असं म्हणू नये, पण गुजराती, मारवाडी, सिंधी हे लोक जन्मजात व्यावसायिक असतात आणि त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो नक्कीच वेगळा असतो. पण माझ्या बाबतीमध्ये सांगायचं जर राहिलं तर मला घरच्यांचा विरोध नव्हता, पण घरच्यांनी एक ताकीद म्हणता येईल किंवा एक सूचना दिली होती की व्यवसाय करतो आहे, याच्यामध्ये खूप उतार चढाव येतील पण तर मागे न बघता सगळ्या येणाऱ्या कष्टांना, संकटांना सामोरे होत जायचं, आव्हानं पेलत जायची आणि आपला व्यवसाय कसा उभा करता येईल त्या दृष्टीने विचार करायचा. आणि तोच एक विचार मी आपल्या मनात बाळगला, सुरुवात केली. त्यानंतर जेव्हा मी बाल्यावस्थेमध्ये होतो, शिशु अवस्थेपासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो. तिथनं पण मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याच्यामध्ये वेळेचं बंधन, ज्याला आपण म्हणता येईल एक सिस्टम कसा असतो, ह्या 2-3 बेसिक गोष्टी तिथे मला शिकायला मिळाल्या आणि त्याचा उपयोग जो आहे तो मी माझ्या व्यवसाय सुरू करताना अवलंबला. आणि त्याच्या आधी मी नोकरी पण केलेली आहे, म्हणजे एकदमच काही सुरुवातीला व्यवसाय केला असं नाही. या क्षेत्रामध्येच मी 2-3 कंपन्यांमध्ये नोकरी केली. नोकरी करत असताना मी तो सगळा अनुभव घेतला आणि असं वाटलं की बा एक मराठी माणूस या नात्याने आपण रोजगार देणारं बनावं, असा एक आत्मविश्वास बाळगला. आणि त्या आत्मविश्वासानं आज माझी न्यू ज्वाला सिक्युरिटी फोर्स नावाची जी फर्म आहे ही 2003चं एस्टॅब्लिशमेंट आहे. आज जवळजवळ वार्षिक टर्नओव्हर माझा 4.5 ते 5 कोटीच्या घरामध्ये आहे. त्याचप्रमाणे भारती एंटरप्राइजेसच्या नावाने माझी एक दुसरी फर्म आहे आणि आता नव्यानं मी एक विक्टोइन मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने एक तिसरी फर्म पण सुरुवात केलेली आहे. नक्कीच सर, आत्मविश्वासाचं फलित असल्याचं तुम्ही सांगितलं. पण हा आत्मविश्वास मिळण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व असता. त्याचाच एक भाग म्हणजे सामाजिक जाण. तुम्ही समाजसेवेच्याही काही गोष्टींमध्ये तुमचं नाव असतं. तर हा जो वसा आहे किंवा वारसा आहे तो तुम्ही कसा, म्हणजे उद्योग आणि समाजसेवा हे कसं सांभाळता? नोकरी करत असताना माझा सामाजिक बांधिलकीशी खूप जवळचा संबंध आलेला असल्यामुळे मला त्यावेळेस तर काही खूप जास्त त्रास झालेला नाही. पण कालांतरानं जेव्हा मी व्यावसायिक म्हणून स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला
तेव्हा एक लक्षात आलं की आपण जर नोकरी करतो तर आपल्याला तिथे बांधिलकी असते, आपल्याला कोणाच्या तरी आदेशाखाली काम करावं लागतं. व्यावसायिक म्हटल्यावरती आपण सर्वेसर्वा असतो, प्लॅनर आपण असतो, प्लॅनिंग आपलंच असतं, त्याला एक्झिक्यूट पण आपल्यालाच करावं लागतं. आणि अशा याच्यामध्ये मी माझा व्यवसाय आणि त्याच्या व्यतिरिक्त मिळालेला वेळ संघाच्या कामामध्ये मी देत होतो. जवळजवळ एक 25 वर्षाचं माझं ते काम झाल्यानंतर कालांतरानं मग मी भारतीय जनता पार्टीमध्ये विधिवत प्रवेश घेतला आणि त्याचं पण काम मी मागच्या वर्षभरापर्यंत नित्यनियमानं करत होतो. नक्कीच सर. तुम्ही भारतीय जनता पार्टीचा उल्लेख केला, तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रसिद्धी प्रमुख म्हणून होतात. तर तो नेमका कार्यकाळ कसा होता आणि पुढच्या फ्युचरिस्टिक वेळी राजकीय म्हणजे निवडणुका आहेत काही दिवसांनंतर, तर तिथे आम्हाला विक्रांत सर कुठे दिसतील? फार चांगला प्रश्न आहे हा. भारतीय जनता पार्टीमध्ये माझी नियुक्तीच प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा पश्चिम नागपूरचं प्रसिद्धी प्रमुख या नात्याने झाली होती. प्रसिद्धी प्रमुख यांची जबाबदारी म्हटल्यावर पश्चिम नागपुरामध्ये जसं आपण म्हणतो गल्ली ते दिल्ली, तसं छोट्यात छोट्या कार्यक्रमापासून तर मोठ्यात मोठ्या कार्यक्रमांपर्यंत जेवढे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं, त्याचं कव्हरेज घेणं, त्याची बातमी तयार करणं आणि ती बातमी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवणं, जेणेकरून त्यावेळेसचे आमदार, नगरसेवक, खासदार जे काम करतात आहे त्या कामाचा त्यांचा उल्लेख हा त्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर आणला गेला पाहिजे, ही माझी जबाबदारी होती. येणाऱ्या काळाच्या निवडणुकांमध्ये जसं आपण म्हटलं की बा विक्रांत उगावकर कुठे दिसतील, तर निश्चितपणे माझा व्यक्तिगत मानस आहे की जर पक्षानं मला नगरसेवक या नात्यानं जर निवडण्याची संधी दिली तर नक्कीच मी त्याचा स्वीकार करेल. कारण माझा व्यवसाय करताना मी एक सामाजिक आणि व्यावसायिक दोन्ही जबाबदाऱ्या मी सांभाळलेल्या आहे आणि भविष्यात जर संधी मिळाली तर ती सोडायची नाही असं मी ठरवलेलं आहे. नक्कीच सर, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि शेवटचं, तुम्ही उद्योग व्यवसाय सांभाळत असताना कितीतरी गोष्टी सांभाळत असता आणि त्यासाठी लागणारा संयम, ज्ञान, माहिती घेणे, ही गोष्ट आजच्या तरुणाला तुम्ही कशा पद्धतीने सांगाल? आजच्या या निमित्तानं तरुण पिढीला माझं एकच सांगणं आहे की जसं आपण म्हटलं की डिमोरलाइज होतात तसं होऊ नये. 2014 नंतर देशाचे पंतप्रधान यांनी ज्या पद्धतीने तरुण पिढीला कसं समोर यावं, व्यवसायात, नोकरीत, राजनीतीमध्ये, याचे बरेचसे उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्याच्यातला मी पण एक आहे. फरक इतका आहे की मी फार आधीपासून व्यवसायाशी जोडलो असल्यामुळे मी ते बरोबर करून घेतलं. म्हणून मी माझा अनुभव सांगेल की तुम्हाला तरुण पिढीला व्यवसाय करताना अडचणी येतील. MBA चायवाला, MBA समोसेवाला, MBA पकोडेवाला हे आपल्याला आता पाहायला दिसतो, आपण बघतो आहे. सोशल मीडियावरती बरीच त्यांची चर्चा असते. काही विरोध करणारे लोक त्यांना हसतात, पण मी म्हणेल की असं मुळीच त्यांनी हसलं तर आपण त्याचं कुठेही दुःख बाळगू नये. कारण जर आज तुम्हाला लोक हसतात आहे, मला एकेकाळी या गोष्टीचा सामना करावा लागला. मी त्यावेळेस जर डिमोरलाइज झालो असतो तर मी कदाचित या स्टेजला पोचलो नसतो. त्याच्यामुळे कोणीही निराश होण्याचं कारण नाही. आपण जर वसा घेतला आहे की आपल्याला व्यावसायिक म्हणूनच आपली ओळख ही दाखवायची आहे आणि जर तुम्ही ठरवलं की बा मला हे करूनच दाखवायचं आहे तर निश्चितपणे आजचा तरुण युवा वर्गसुद्धा एक चांगला एंटरप्रिनर बनून समोर येऊ शकतो. नक्कीच सर, उद्योग व्यवसाय हे सांभाळताना जितका त्रास होतो त्यातून मिळणारं जे फलित आहे तेही तुम्हाला तेवढंच परिपूर्ण बनवत असतं, हेच नक्की विक्रांत सरांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवरांशी आपण यापुढेही संवाद साधत असणार आहोत. मी आकाश, नवराष्ट्र नागपूर.